हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. हे बघा, 18/7/2025 रोजी काही अटीच्या अधीन राहून 5,300 टंकलेखक पदाच्या निर्मितीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. हा प्रस्ताव आता उच्चाधिकार समितीसमोर ठेवण्यात येईल आणि उच्चाधिकार समिती 2 आठवड्याच्या आत सदर प्रस्ताव मंजूर करू शकते. ही पदे भरण्यासाठी उच्च न्यायालय यांच्याकडून नियम तयार करावे लागतील आणि त्यानंतर ही पदे भरता येतील. म्हणजे एक पिटिशन फाईल केलेली आहे हायकोर्टामध्ये. ते पिटिशन तुम्हाला दाखवतो आहे मी. तर हे त्यांचं म्हणणं आहे की हे 5,200 जे पदं आहेत, 5,223 पदं आहेत. हे टंकलेखन पदासाठी निर्मितीच्या प्रस्तावाला ते आता मंजुरी दिलेली आहे. फक्त ते हायकोर्टाद्वारे फक्त त्याच्यातून ज्या नियमावली हायकोर्टाद्वारे तयार करण्यात येईल. तर ती नियमावली करण्यासाठी एक विशिष्ट कालावधी लागेल फक्त. तर ती येत्या म्हणजे ऑगस्टपर्यंत, म्हणजे आता ह्या ऑगस्ट महिना सुरू होईल. आता 8 ते 10 ऑगस्ट दरम्यान हे पदे भरण्यासाठी नियमावली हायकोर्टाद्वारे तयार केलेली असेल आणि ती एक 10 दिवसात ॲडव्हर्टाईजच्या स्वरूपात आपल्यासमोर येईल. म्हणजे एम पी एस सी ग्रुप सी द्वारे जी पोस्ट भरण्यात येणार आहेत क्लरिकल, त्या पोस्टमध्ये हे 5,200 जे पदे आहेत हे भरण्यात येतील. म्हणजे एकामागे एक एम पी एस सीच्या जी जाहिराती येत आहेत त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो ही खूप मोठी संधी आहे. 5,000 जागा नुसतं क्लर्कसाठी असणार आहेत. 5,000 प्लस जागा नुसतं क्लर्कसाठी असणार आहेत. तर निश्चितच एक आनंदाची बातमी आहे सर्वांसाठी. आणि हे पद लवकर आता येणारी जी अपकमिंग ग्रुप सीची एक्झाम आहे त्यामध्ये हे पदे भरले जाणार आहेत. 5,200 जी पदे आहेत हे पदे ग्रुप सीच्या एम पी एस सीच्या ग्रुप सीच्या एक्झामच्या माध्यमातून भरण्यात येणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आत्तापासूनच अभ्यासाला तयारीला लागा. कारण आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी 2024ची जी ग्रुप सीची एक्झाम दिलेली आहे त्यामध्ये बऱ्याच जणांचा स्कोर चांगला आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर कमी असेल 2024च्या जी एम पी एस सीची प्रीची जी एक्झाम झाली, ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर कमी असेल त्यांच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे की तुम्ही येणाऱ्या ह्या 2025ची जी ग्रुप सीची एक्झाम आहे याच्यामध्ये तुम्ही तुमचं स्थान निश्चित करू शकता. आणि त्यासाठी तुम्हाला करावा लागेल अभ्यास. तर ॲडव्हर्टाईज जी काय आहे ती तुम्हाला दाखवतो आहे मी. काय म्हणजे ॲडव्हर्टाईज नाही, सॉरी, ते एक हायकोर्टामध्ये जी पिटिशन दाखल केलेली आहे ते दाखवतो आहे मी. ते नियमावली तयार करण्यासाठी त्यांनी हायकोर्टात दिलेलं आहे. बघा, आता दाखवतो तुम्हाला. हे बघा, इन द हायकोर्ट ऑफ ज्युडिकेचर ॲट बॉम्बे, बेंच ॲट औरंगाबाद. आणि हे ते फाईलचं केसची जे नंबर आहे, पिटिशन नंबर आहे. आणि कोण आहे तर मनोज शंकरराव नागरे वर्सेस लड्डा, प्रिन्सिपल सेक्रेटरी लॉ अँड ज्युडिशियरी डिपार्टमेंट अँड अदर्स. पूर्ण काय बघूया आपण. आता हे पेटिशनर आहे त्याच्यामध्ये आणि हे कोरम आहे त्यांचं. आता डेट बघा, 29 जुलै 2025ची डेट आहे. म्हणजे आजची 31 जुलै आहे. 2 दिवसापूर्वीच हे हायकोर्टात दाखल केलेली आहे. हे बघा, एक सेकंड. Lawn government pleader has placed on record communication dated 28 July 2025 addressed to him by Under Secretary State of Maharashtra informed that subcommittee has sanctioned the proposal of creation 5,223 post typist. हे सँक्शन केलेले आहेत. हे प्रपोजल सँक्शन केलेले आहे सब कमिटीने. किती पदासाठी तर 5,223 पदासाठी, टायपिस्ट पदासाठी.
कोणत्या तारखेला, तर 18 जुलै 2025ला हे सँक्शन केलेलं आहे. फक्त जे फर्दर प्रोसेस आहे, म्हणजे जे हायकोर्टाद्वारे जे नियमावली तयारी केली जाते, त्या नियमावलीसाठी ही एक 10 दिवस घेतील आहेत ते. आता बघू पुढे. द सेड कम्युनिकेशन इज मार्क एक्स्ड फॉर आयडेंटिफिकेशन पर्पज. ह्या केसला एक मार्क दिला आहे आयडेंटिफिकेशनसाठी. लर्न गव्हर्नमेंट लीडर सबमिट दॅट प्रपोजल विल नाव बी प्लेस्ड बिफोर द हाय पॉवर कमिटी. ते प्रपोजल हाय पॉवर कमिटीसमोर प्लेस्ड झालेलं आहे. द हाय पॉवर कमिटी मे क्लिअर द सेट प्रपोजल विदिन 2 वीक. दोन जे आठवड्यामध्ये ते प्रपोजल क्लिअर होईल, सँक्शन होईल, क्लिअर होईल. आणि ही फर्दर सबमिट दॅट फॉर फायलिंग ऑफ दिस पोस्ट रूल विल हॅव टू बी फ्रेम बाय हायकोर्ट. ज्याचे जे रूल्स आहेत या पोस्ट निर्मितीसाठी किंवा कोण कंडक्ट करणार आहे ह्यासाठी जे काही रूल्स असतील, रूल्स रेग्युलेशन्स, हे हायकोर्टाद्वारे तयार केले जातील. त्यासाठी ओनली देअर आफ्टर पोस्ट कॅन बी फाईल्ड. स्टँड ओव्हर 19/8/2025. आता 19/8/2025 रोजी हे आपल्याला माहीत पडेल आणि हे MPSCद्वारे पोस्ट भरले जातील येणाऱ्या विदिन अ मंथ. एका महिन्यामध्ये ह्या जाहिरात येऊन हे जागा आपल्याला दिसतील MPSCच्या माध्यमातून. तर खूप आनंदाची अशी बातमी आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आय होप हे तुमच्या उपयोगी आहे, कारण MPSCचे अभ्यास करणारे स्टुडंट भरपूर आहेत, लाखोच्या संख्येमध्ये आहेत. आणि 2024ची जी एक्झाम झालेली आहे कंबाईन ग्रुप सीची, त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा जो स्कोर आहे तो स्कोर कमी आहे. तर तो स्कोर ज्यांचा कमी आहे त्यांना हा एक सुवर्ण संधी आहे की त्यांनी परत अभ्यास करून ह्या मध्ये एखादी पोस्ट आपली निर्माण करावी. तर अशी हे नियमावली आहे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच.